नमस्कार येवकार, हांव किशोर नायगांवकार. पॉलिटिक्स म्हटल्या उपरांत आणि सरकार म्हटल्या उपरांत तातूंत दोन बाजू असतात. एक रुलिंग आणि दुसरी अपोजिशन. रुलिंग आणि अपोजिशन ह्यो आमच्या लोकशाहीच्यो दोन चक्रां, दोन चाकां, टू व्हील्स. आणि ही दोनूय चाकां ही समांतर चलपाक जाय. एकीकडे सरकार फुडें वयता जाल्यार दुसरीकडे त्या सरकाराचेर देखरेख दवरप, त्या सरकाराच्यो चुको सोदून काडप आणि त्या सरकाराक जाप विचारप हे काम अपोजिशनान करपाचें आसता. ही दोनूय व्हिलां जेन्ना समांतर पद्दतीन फुडें वयतात तेन्नाच लोकशाय बऱ्या तरेन चलता असो ताचो अर्थ जाता. गोंयांत सद्याच्या घडयेक जर आमी पळयत जाल्यार फक्त रुलिंग म्हटल्यार सरकार फुडें वयतना आमकां दिसता, पुणून अपोजिशनाचे व्हील हे खंय तरी पंक्चर जालां अशें आमकां दिसून येता. आतां पंक्चर जाल्या उपरांत तें व्हील पंक्चर काडपी मनशा कडेन व्हरचें पडटलें. पंक्चर काडपी मनीस हो तातूंतलो ट्यूब काडटलो, पळयतलो आणि तो ट्यूबाचो पंक्चर काडून परतून तातूंत वारें मारून तो गाडयेक लायतलो. म्हणून आतां ह्या घडयेक विरोधकांचें व्हील ज्या तरेन पंक्चर जाला ते जर आमी पळयत जाल्यार ताका नेमके कितले बुराक पडल्या ते पळोवचे पडटले. आतां चडूच जर बुराक पडल्यात जाल्यार मागीर तो पंक्चर काडून काय उपेग ना, तो ट्यूबूच बदलचो पडटलो. आमच्या गोंयच्या विरोधकाच्या बाबतीत नेमकी अशी परिस्थिती जाल्या. हे विरोधक सांगोन सुदारतले, हे विरोधक जाग्यार येतले, काय विरोधकांची ही ट्यूब आयज लोकांक बदलची पडटली अशी परिस्थिती निर्माण जाल्ली आसा. फाटले फावट तुम्ही आयकलां आसतलें, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष दामू नायक हांणी एक वक्तव्य केल्लें की 2027 आमी 30 जागे जिखतले म्हणून. आतां गोंय विधानसभेचे 40 जागे. मागीर भाजपा जर 30 जागे जिखतले जाल्यार भाजपान 10 जागे कोणाक सोडल्यात असो प्रश्न निर्माण जाता. आमचे एक इश्ट पॉलिटिकल एनालिस्ट हांच्याकडे ह्या विशयाचेर चर्चा करता आसतना तांणी एक मजेशीर गजाल सांगली. तांणी सांगलें की ज्या तरेन गोंयांत सध्या सरकार चलता आणि ज्या तरेन विरोधक सध्या वोगी आसात ते जर पळयत जाल्यार भाजपाचे आणि दामू नायकान जे गणित सांगला ते बरोबर थारता. ते कशें बरोबर? तर 30 जागे हे बीजेपी जिखतले आणि जे 10 जागे बीजेपीन दवरल्या तातूंतल्या विरोधकांतल्या 7 आमदारांक घडये बीजेपीन सांगला जायत की तुमकां जर परतून निवडून येवपाक जाय, तुम्ही गोंयचो विचार सोडा, तुम्ही पळयात, तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सी भितर रावात आणि आमी तुमकां कांयच त्रास करिना, तुम्ही 7 जाण निवडून या. आता हेर 3 जाग्याचेर मागीर कोणाक लॉटरी लागता ती सोडून दिया, ती मागीर पळोवया. आणि नेमकी आयज तीच परिस्थिती जाल्या. विरोधक आयज आपल्याच कॉन्स्टिट्युएन्सी भितर आसात, सरकारा कडल्यान आपली सगळी कामां करून घेतात. ऑफकोर्स ते आमदार असल्या कारणान लोकांची कामां करप, डेव्हलपमेंटल वर्क्स करप हो तांचो अधिकार. त्या बाबतीत कोणाकूच कांयच दुमत असपाची गरज ना. पुणून विरोधक म्हणून तांची आनीकूय जबाबदारी आसा ती गोंयांत ज्यो चुकीच्यो गजाली ह्या सरकारा कडल्यान सुरू आसात, चुकीचे निर्णय ह्या सरकारा कडल्यान सुरू आसात, ताचेर जाप विचारपाचे कर्तव्य, रिस्पॉन्सिबिलिटी ही विरोधकांची असता आणि त्या बाबतीत विरोधक मात्तूय आमकां काम करताना दिसना. आता सरकारचे मुखेली हे जसे मुख्यमंत्री असतात तसेच विरोधकाचे मुखेली हे लीडर ऑफ अपोजिशन असतात. लीडर ऑफ अपोजिशन हे आपल्या कॉन्स्टिट्युएन्सी पुरती मर्यादित आसपाक शकना. ते गोंयचे लीडर ऑफ अपोजिशन असतात. म्हणटकूच गोंयच्या वेगवेगळ्या विशयाचेर लीडर ऑफ अपोजिशनान लीड घेवन ह्या विशयाचेर सरकाराक जाप विचारप हे लीडर ऑफ अपोजिशनाचे कर्तव्य थारता. एक बरी गजाल ती म्हटल्यार गोंयाक युरी आलेमांव हांच्या सारको एक तरणाटो अशा पद्धतीचो लीडर ऑफ अपोजिशन फावो जाल्लो. ज्या तरेन विधानसभेन तांणी काम केला आणि ज्या पद्धतीन ते काम करतात ते पळयल्या उपरांत खंय तरी लीडर ऑफ अपोजिशन एक बरो तरणाटो आमकां फावो जाला अशें लोकांक दिसतालें. पुणून आयज लीडर ऑफ अपोजिशनूय पुरायपणान जाम पडला आणि तो कुंकळे कॉन्स्टिट्युएन्सी भितरूच सीमीत उरला अशी भावना लोकांची निर्माण जाल्ली आसा.
ज्या तरेन कुंकळे मतदारसंघात आयज डेव्हलपमेंटल कामां चल्ल्यात आणि लिडर ऑफ ऑपोजिशन वोगी रावन ही सगळी कामां करता, हाचो अर्थ मागीर लोक बाबा लिडर ऑफ ऑपोजिशना सयत सगळे ऑपोजिशनाचे आमदार हे सरकाराक सेट जाल्यात काय कितें अशें उलोवप हे स्वाभाविकपणान थारता. आता सरकाराक सेट जाला म्हटल्यार कितें? सध्याच्या परिस्थितीन एक तर मुख्यमंत्र्यांकडे हे अपोजिशन आमदार सेट जाल्यात, नाजाल्यार टीसीपी मिनिस्टराकडे हे अपोजिशन सेट जाल्यात. अशा दोनूच मंत्र्याच्या बाबतीत ही चर्चा सुरू आसा. आता कालचीच गजाल जर आमी धरली जाल्यार काल टीसीपी मिनिस्टर हेल्थ मिनिस्टर विश्वजीत राणे हांणी स्टेटमेंट केलो की 22,000 वेकंट पोस्ट आसात आणि ते इलेक्शनाच्या पयलीं आमचे सरकार भरतले आणि मुख्यमंत्री हे मॅजिशियन आसात ते हे पोस्ट भरतले. मागीर तांणी अशेंय सांगले की फुडलें सरकार बीजेपीचें येतलें. आपूण अपोजिशन आमदारांच्या कॉन्स्टिट्युएन्सी भितर भोंवतलो आणि बीजेपीचे आमदार निवडून हाडपाक खातीर प्रयत्न करतलो. आता विश्वजीत राणे हांकां अपोजिशन आमदाराच्या कॉन्स्टिट्युएन्सी भितर भोंवपाची गरज कितें पडली? घडये अशेंय आसूं येता की खंय तरी अपोजिशन आमदारांनी हालींच्या तेंपार मुख्यमंत्र्याक टार्गेट करपाचें कमी केलां, मुख्यमंत्र्याचेर टिका करपाचें कमी केलां, सरकारचें उलोवप कमी केलां. म्हणून घडये विश्वजीत राणे हांकां दिसता जायत की हे विरोधक हे सीएमांक सेट जाल्यात आणि इनडायरेक्टली एक धमकी म्हणून तांच्या कॉन्स्टिट्युएन्सी भितर वचून आपूण बीजेपीचे आमदार निवडून हाडपा खातीर प्रयत्न करतलो अशें तांणी म्हटलां आसूं येता. आता ज्या विशयाचेर खरें म्हटल्यार विरोधकांनी बोवाळ मारपाची गरज असली त्या विशयाचेर विरोधक कोणूच उलयल्ले आमकां काय पळोवपाक मेळोंक ना. काँग्रेस पक्षाचे मिडिया सेलाचे मुखेली अमरनाथ पणजीकर हांणी एक प्रेस नोट इश्यू केलो इतलेंच. फुडें विरोधकाच्या आमदाराच्या तोंडांतल्यान एकूय शब्द येवंक ना. 22,000 वेकंट पोस्ट आसात रिकामी अशें जेन्ना सरकारांतलो 2 नंबरांतलो मंत्री सांगता आणि मुख्यमंत्री ताका जाप दिता की 22,000 आसूं नाजाल्यार कितले आसूं हे सगळे पोस्ट आपूण स्टाफ सिलेक्शन कमिशना अंडर भरतलो म्हणून. आता स्टाफ सिलेक्शन कमिशनाक विश्वजीत राणे हांणी विरोध केला ही गजाल नवीन न्हू. ह्या संदर्भात सगळ्या दिसाळ्यांचेर बातम्यो आयल्या. टायम्स ऑफ इंडियाचेर तर व्हडली बातमी आयिल्ली की केंद्रान सांगला की विश्वजीत राणेच्या खात्याच्या बाबतीत स्टाफ सिलेक्शन कमिशन लागू जावचें ना, हेर बाकीच्या सगळ्या खात्यांक लागू जातलें. आता हे 22,000 पोस्ट कसले? आमकांय प्रश्न पडलो की इतल्या व्हडल्या संख्यान हे पोस्ट वेकंट आसा जाल्यार सरकार फाटली 14 वर्सां करता कितें? जाल्यार त्या 22,000 पोस्टांतले सुमार 10,000 प्लस जे पोस्ट आसात ते कॉन्ट्रॅक्च्युअल सध्या जे काम करतात ते पोस्ट. फाटलीं 10-15 वर्सां कॉन्ट्रॅक्टाच्या पद्दतीचेर कितल्याशाच डिपार्टमेंटांनी आमचे गोंयकार भुरगे हे काम करतात आणि सरकार तांकां रेग्युलर करपाच्या बाबतीत कांयच करिना. खंय तरी टेम्पररी स्टेटस अशें म्हणून सरकार तांकां फटयता. सुप्रीम कोर्टान क्लियर कट आपलो एक निवाडो दिल्लो आसा आणि त्या निवाड्यान सुप्रीम कोर्टान म्हटलां की ज्या ज्या जाग्याचेर रेग्युलर एम्प्लॉयमेंटाची सोय आसा, रेग्युलर एम्प्लॉयमेंटाची गरज आसा त्या जाग्याचेर सरकाराक फॉर लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्च्युअल वर्कर्स काम करून सरकार दवरपाक शकना. थंयसर सरकारान रेग्युलर पोस्टूच भरपाक जाय. आता फाटली 14 वर्सां गोंयान ह्या बीजेपीचे सरकार आसा आणि ह्या 14 वर्सांन कॉन्ट्रॅक्च्युअल वर्कर तशाच पद्दतीन काम करतात जाल्यार तांकां रेग्युलर करपाच्या बाबतीत सरकार मातूय विचार करिना. आता कित्याक विचार करिना? घडये सरकाराक दिसता जायत की जो मेरेन हे कर्मचारी 10,000 प्लस कर्मचारी कॉन्ट्रॅक्टाचेर आसतले तो मेरेन ते सरकारा बरोबर ना जाल्यार पक्षा बरोबर रावतले. एकदा ते रेग्युलर जाले जाल्यार ते सरकाराक आणि भाजपाकूय फाट्यार मारतले. तुमच्या राजकीय स्वार्था खातीर ह्या कर्मचाऱ्यांक तुम्ही कॉन्ट्रॅक्च्युअल पद्दतीचेरूच कंटिन्यू दवरतात काय कितें? हो पयलो प्रश्न. दुसरो प्रश्न उरले आनीक 10-12 हजार. आता ह्या 10-12 हजार पोस्टाच्या बाबतीत सरकार जर 22,000 पोस्ट तातूंतले 10,000 प्लस कॉन्ट्रॅक्च्युअल आणि हेर 10 ते 12 हजार हे वेकंट जर आसात जाल्यार मागीर प्रशासन चल्लां कशें? इतल्या व्हड्या संख्यान जर पोस्ट रिकामी आसात हाचो अर्थ मागीर सरकार आणि प्रशासन हे ठप्प जाला असो ताचो अर्थ जाता. आता मुख्यमंत्री म्हणतात की इतले पोस्ट रिकामी ना. जर
भलायकी मंत्र्याच्या डिपार्टमेंटान जर पोस्ट असतात आणि ते स्टाफ सिलेक्शन कमिशनाक धाडून दिवचे. आता स्टाफ सिलेक्शन कमिशना अंडर विश्वजित राणे हांच्या डिपार्टमेंटातले पोस्ट हे भरले वचनात. आता ताका अपवाद म्हणतात तो फॉरेस्ट डिपार्टमेंटाचे पोस्ट हे हालींच स्टाफ सिलेक्शन कमिशना अंडर डिक्लेरूय झाले आणि ताचो रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू असा. म्हणून मुख्यमंत्र्याकडल्यान ह्याच विश्वजित राणे हांच्या डिपार्टमेंटान वेगवेगळे पोस्ट कॉन्ट्रॅक्च्युअल भरती करपाक मात परवानगी दिल्ली असा. आणि कॉन्ट्रॅक्च्युअल भरती काय रिक्रुटमेंट प्रोसिजर काय लागना, ज्या मंत्र्याक जे जे लोक जाय ते लोक तो भरपाक शकता अशी ही परिस्थिती असा. ताका ट्रान्सपरन्सी लागना, ताका काय लागना. मुख्यमंत्री या नात्यान अशा भरतेक ते परवानगी कशे कितें दिवपाक शकतात. पुढे जेन्ना हेच कॉन्ट्रॅक्टाचेर काम करपी भुरगे जेन्ना 5-10 वर्सां थंय काम करतले आणि मागीर रेग्युलरायझेशना खातीर ते झगडटले तेन्ना हेर कॅन्डिडेटाचेर तो अन्याय थरतलो. जेन्ना हे पोस्ट रिकामी असतात जाल्यार ते पोस्ट हे रेग्युलरूच भरपाक जाय. तुमच्या दोगांयच्या झगड्यान जर अशा पद्धतीन तुम्ही गोयच्या अनएम्प्लॉयड युथाची जर वाट लायतात नाजाल्यार तांच्याकडे जर फकाणां करतात जाल्यार ही सामकी चुकीची गजाल. आता ह्या बाबतीत खरे म्हटल्यार विरोधकांनी ह्या सरकाराक जाब विचारपाची गरज असली. म्हणून विरोधक वोगी असतात, तोंड बंद करून असतात. घडये ते फुडल्या वेंचणुकीत परत निवडून येवपाच्या गरजे खातीर आपले तोंड बंद करून असतात काय कितें. आणि विरोधक जेन्ना फेल जाता तेन्ना ही सिस्टम फेल जाता. पॉलिटिकल अपोजिशनाची जी सायड असा ती सायड सोशल ऍक्टिव्हिस्ट नाजाल्यार हेर कोण घेवपाक शकनात. सोशल ऍक्टिव्हिजम, जर्नलिझम ह्या सगळ्या गजालीक एक मर्यादा असा. लोकांनी निवडून दिल्ल्या जे आमदार असतात त्या आमदारांक आपली जबाबदारी ही पार पाडचीच पडटा. आणि त्या खातीर अपोजिशन आयज गोंयान पुरायपणान फेल थारलेले आमकां पळोवपाक मेळटा. आता राजकीय बदल, पॉलिटिकल चेंज जर घडोवन हाडटलो जाल्यार हो पॉलिटिकल चेंज हो सोशल ऍक्टिव्हिस्ट, जर्नलिस्ट नाजाल्यार आनीक कोण हो बदल घडोवन हाडपाक शकना. त्याच्या खातीर पॉलिटिकल पार्टी आसच्यो पडटल्यो. आयज अपोजिशनाक खरेंच गोंया भितर राजकीय बदल जाल्लो जाय काय नाका असो प्रश्न पडपा सारकी परिस्थिती असा. फुडल्या इलेक्शनाक 9 ते 10 म्हयने उरल्या. सरकार आणि बीजेपी पुरायपणान रेडी असा. तांचे वेगवेगळ्यो कार्यावळी, प्रशिक्षणां, कार्यकर्त्यांच्यो मार्गदर्शन हे सुरूच असा. आणि दुसऱ्या वाटेन अपोजिशना भितर कांयच सध्या परिस्थिती सारकी ना. काँग्रेस पक्षा भितर झगड्यो सुरू आसात. काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष एकीकडेन जाल्यार लीडर ऑफ ऑपोजिशन दुसरी कडेन. एक गोंयकारांचो होप म्हणून ज्या रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीकडे लोक पळयताले त्या पक्षा भितरूय सध्या झगड्यो सुरू जाल्यात. आम आदमी पार्टी आपल्या तरेन नेट लावपाचो प्रयत्न करता. म्हणून आम आदमी पार्टी हो राजकीय बदल घडोवन हाडपाक शकता काय कितें होवूय प्रश्न असा. गोवा फॉरवर्ड पार्टी आपल्या पद्धतीन पुराय गोंयान आपले संघटन वाडोवपाच्या संदर्भात काम करतले अशें म्हणटा. म्हणून ऑन ग्राउंड लेवल त्यांका तशा पद्धतीचो प्रतिसाद मेळटा अशें दिसून येना. ह्या बीजेपीक ज्या बीजेपी कडे आयज चिक्कार पैसो असा, ज्या बीजेपीचे आयज सरकार असा, राज्यातूय असा, केंद्रातूय असा, ज्या बीजेपी सरकाराकडे सगळी यंत्रणा असा, त्या बीजेपीक जर हरयतलो जाल्यार ती सोपी गजाल निश्चितपणान न्हू. मागीर ह्या बीजेपीक हरयतलो जाल्यार विरोधकांनी एकठांय हाडचे पडटले आणि एकठांय रावन विरोधकांनी काम करून लोकांच्या पाठिंब्यान हो राजकीय बदल घडोवन हाडचो पडटलो. पूण तशा तरेची तयारी ही विरोधकां भितर मातूय दिसना. मागीर अशे जर विरोधक फुडें सरपाक गेले जाल्यार मागीर राजकीय बदल कसो घडटलो. हो राजकीय बदल लोक घडोवपाक शकतात काय कितें. लोक जर हो राजकीय बदल घडयतलो जाल्यार ताका पर्याय म्हणून ताका पर्यायी उमेदवार नाजाल्यार पर्यायी राजकीय पक्ष आसचो पडटलो. ती परिस्थिती आयज गोंयान मातूय दिसना. म्हटल्यार सध्याच्या घडयेक, आयच्या घडयेक बीजेपी स्ट्रॉंग असा हातूंत मातूय दुबाव ना. आता हो राजकीय बदल जर घडयतलो जाल्यार नेमके कितें करचें पडटलें. लोकांक पयले म्हणटात ते विरोधकांक जाग्यार हाडचे पडटले. विरोधकांक जर इंट्रस्ट ना हो राजकीय बदल घडोवन हाडपाक जाल्यार मागीर लोकांनी विरोधकांक कुशीक काडून
विरोधकाची जी बाजू असा ती लोकांकूच घेवची पडटली आणि लोकांकूच थारोवचें पडटलें की ह्या सरकाराक पर्याय हो कशा तरेन दिवप म्हणून. सध्याच्या घडयेक विरोधक हे पुरायपणान बेजबाबदारपणान वागतात अशें सध्या दिसता आणि ह्या विरोधकांक जाग्यार हाडपाचें पयलें काम हे लोकांक करचें पडटलें. सरकार थंयच आसा. विरोधकांक जर जाग्यार हाडिना जाल्यार हो राजकीय बदल घडपाक शकना. सोशल एक्टिविस्ट आणि हेर जे एन्व्हायरमेंटलिस्ट आसात ते आपापल्या पद्धतीन सरकारच्या चुकीच्या निर्णया विरोधात, चुकीच्या धोरणा विरोधात झूज मारतात, झगडी मारतात, कोर्टा मेरेन वचोन केसी लडटात. पुणून सरकार चुकीचे निर्णय घेतलो, भायरसून व्हडले व्हडले वकील हाडटलो, तुमचो आमचो पयसो खर्च करतलो आणि ते चुकीचे निर्णय कशे बरोबर आसा हे सांगतलो आणि ते निर्णय चुकीचे आसात हाच्या विरोधात झगडटलो जाल्यार सोशल एक्टिविस्ट, एन्व्हायरमेंटलिस्ट हांकां केसी घालूंक जाय, आपल्या बोल्सांतलो पयसो खर्च करपाक जाय आणि ते केशी झगडपाक जाय. हे कितले दीस चलपाक शकता? हे जर बंद करतलो जाल्यार ताच्या खातीर पॉलिटिकल चेंज हो खूप महत्वाचो आसा. अशे चुकीचे निर्णय घेवपी, चुकीची धोरणां आखपी, गोंयच्या हिताच्या विरोधात काम करपी अशा सरकाराक बदलप हे लोकांचें कर्तव्य थारता आणि हे जर बदलतलो जाल्यार ताका राजकीय पर्याय आसचो पडटलो. म्हाका दिसता गोंयच्या विरोधकांनी ह्या क्षणाक सिरियसली विचार करचो पडटलो की ते खरेच विरोधक म्हणून काम करतले काय सरकारचे सहकारी म्हणून काम करतले. सरकारचे सहकारी एसोसिएट जावन जर तांकां परतून निवडून येवपाक जाय आणि परतून निवडून येवपा खातीर ते जर वगी आसा जायत जाल्यार ते लोकांचो विश्वासघात करतात असो ताचो अर्थ जाता. ही जबाबदारी काँग्रेस पक्षान घेवची पडटली, आपल्या आमदारांक जाग्यार हाडचे पडटले. ही जबाबदारी दर एका विरोधी पक्षाक घेवची पडटली आणि विरोधी पक्षाच्या आमदारांक घेवची पडटली. तुम्ही जर अशेच वागता जायत जाल्यार तुम्ही गोंयकारांचो विश्वासघात करतात असो ताचो अर्थ जातलो आणि अशा विश्वासघातकी विरोधकांचेर विश्वास दवरून बदल घडोवन हाडपाची मूर्खपणा ही लोक करपाक शकना आणि त्या खातीर हो एक निमणो उलो विरोधकांक की तुम्ही सिरियस आसात जाल्यार सिरियस ग्राउंडाचेर देवात आणि ह्या सरकाराक आणि ह्या बीजेपीक तुम्ही पॉलिटिकल पर्याय म्हणून पॉलिटिकल ऑप्शन म्हणून लोकां मुखार वचात. ना जाल्यार तुम्ही लोकांचो विश्वासघात करपाक फुडें सरतले असो तातूंतल्यान अर्थ जातलो. भारतीय जनता पक्ष सध्या ज्या तरेन नेटान जो वागता तो इतल्याच खातीर कारण तांकां खबर आसा की विरोधकांक तांणी पुरायपणान अशा पद्धतीन चेपून दवरलेले आसा. विरोधक कांयच करपाक शकना आणि विरोधक जेन्ना कांयच करपाक शकना तेन्ना लोक बेठेच बोवाळ मारतले. लोकांचो बोवाळ हो पॉलिटिकल चेंजान कन्वर्ट जावपाक शकना. हे सादें आणि सिंपल गणित तांच्या लक्षान येयल्लें आसा. आतां गोंयकारांक हाच्या बाबतींत विचार करचो पडटलो. गोंयकारांक हाच्या बाबतींत निर्णय घेवचो पडटलो. विरोधकांक जाग्यार हाडचे पडटले. विरोधक ज्या पद्धतीन बेजबाबदार पद्धतीन वागतात तांकां वटणीर हाडचे पडटले. विरोधकांक जो मेरेन वटणीर हाडना तो मेरेन हो राजकीय बदल घडोवन हाडपाक खूप डिफिकल्ट थारतलो. हातूंत मातूय दुबाव ना. गोंयकारांनी हाचेर निश्चितपणान विचार करचो. विरोधकांनी हाचेर निश्चितपणान विचार करचो. गोंयकारांक ह्या परिस्थितीन नेमकें कितें दिसता, जर राजकीय बदल घडोवन हाडटलो जाल्यार कितें करचें पडटलें आणि कशा तरेन गोंयकारांक फुडें वचचें पडटलें ताचेरूय गोंयकार आपली मतां, आपल्यो सुचोवण्यो आमच्या कमेंट बॉक्सांतल्यान दिवपाक शकता. तातूंतल्यान एक चर्चा जातली आणि त्या चर्चेंतल्यान घडये फुडें वचपाचो मार्गूय मेळपाक शकता. गोंयकार ह्या सगळ्या गजालीच्या बाबतींत कितें विचार करता, कशा पद्धतीन गोंय सांबाळपाच्या संदर्भान आयज गोंयकारां मुखार पर्याय आसा आणि ह्या विरोधकांक कशा पद्धतीन जाग्यार हाडून गोंय हे फुडें व्हरपाक शकतात हाचेर निश्चितपणान तुम्ही उलयात, तुमची सजेशनां दियात, ताचेर चर्चा जावनी आणि त्या चर्चेंतल्यान गोंयाक आणि गोंयच्या फुडाराक एक व्यवस्थीत डायरेक्शन, एक व्यवस्थीत दिशा फावो जावं इतलेंच आमी म्हणपाक शकतात. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर
आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.